नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळासाठी पौष्टिक, बाळाची भूक वाढवणारी, बाळाचं वजन छान वाढवणारी, बाळाला ताकदवान, बलवान बनवण्यासाठी खीर बनवणार आहोत। ही खीर चवीला अगदी चविष्ट होते आणि भरपूर पोषण तत्वांनी युक्त असते, त्यामुळे बाळही ती खीर आवडीने आणि पोटभर खातं। सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता, त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या। हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आजच्या पौष्टिक आणि खूप चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया। ही खीर बनवण्यासाठी मी मूग डाळ आणि साबुदाणा 4 तास भिजत घातलेला आहे आणि थोडेसे मखाणे घेतलेले आहेत। मखाण्यासोबत तुम्ही काही ड्रायफ्रूट देखील घेऊ शकता। आपण पाहू शकता 4 तासानंतर ही मूग डाळ आणि साबुदाणा छान भिजलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे व्यवस्थित बारीक करून घेऊया। बारीक करण्यासाठी मी अगोदर मखाणा बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर मूग डाळ आणि साबुदाणा भिजवलेला हे बारीक करून घेणार आहे। ही खीर बाळाची भूक वाढवते, त्यासोबतच बाळाचं वजन छान वाढवण्यासाठीही मदत करते। मिक्सरमध्ये अगदी छान याची पेस्ट होते। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाण्याची प्रमाण कमी जास्त करून ही खीर घट्ट किंवा पातळ बनवणं ठरवू शकता। आता वाटून घेतलेलं मिश्रण मी पॅनमध्ये घातलं आहे आणि 4 ते 5 मिनिट आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। कोणताही पदार्थ जर चवीला गोड असेल तर बाळ आवडीने आणि पोटभर खातं, त्यामुळे मी या पदार्थामध्ये गूळ घातलेला आहे। हा गूळ नैसर्गिकरित्या बनवलेला आणि कुठल्याही केमिकल नसणारा आहे। अशा पद्धतीचा गूळ लहान मुलांना देण्यासाठी योग्य आहे। त्यासोबतच गुळामध्ये भरपूर सारे आयर्न मिळतं, चवीलाही छान लागतं, त्यामुळे गूळ वापरू शकता। गुळाच्या ऐवजी तुम्ही गोड फळाचा रस किंवा खजूर देखील वापरू शकता। पाहू शकताय जसं हे शिजत आहे त्या पद्धतीने हे घट्टसर होत आहे। आता हे व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर आपण हे सर्विंगसाठी घेऊया। याची पोषण तत्व अधिक वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये एखाद्या फळाचा रस, ड्रायफ्रूट पावडर, तूप देखील घालू शकता, त्यामुळे याची चव आणि पौष्टिकता अधिक वाढायला मदत होते। अगदी छान एकदम मऊसूत अशी ही खीर तयार होते। लहान बाळाला एकवेळीचा पौष्टिक आहार म्हणून ही द्यायला हरकत नाही। मूगडाळीमधून भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं, साबुदाण्यामधून कॅल्शियम मिळतं। लहान बाळाचं वजन वाढवण्यासाठी हे दोन्ही पदार्थ खूप फायदेशीर ठरतात, त्यामुळे अशा पद्धतीची खीर किंवा खिमटी आपल्या बाळाला तयार करून देऊ शकता। लहान बाळाला नेहमी तेच पदार्थ खावेसे वाटत नाहीत, तर असेच वेगवेगळे चविष्ट आणि पौष्टिक झटपट तयार होणाऱ्या पदार्थाच्या रेसिपीज सुजान संगोपन या चॅनलवर आपण अपलोड केलेल्या आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या किंवा वरती दिलेल्या आय बटनमधल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओज सविस्तररित्या पाहू शकता। याचा अगदी खमंग असा वास सुटलेला आहे। ज्यावेळी बाळाला विशेष असं काही खाण्याची इच्छा होत नाही, त्यावेळी जर तुम्ही अशा पद्धतीची खीर तयार करून बाळाला दिली तर बाळ आवडीने आणि पोटभर खातं। त्यामुळे घरी ही खीर नक्की तयार करून पहा आणि कशी झाली होती ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता, त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या। हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल। परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।